मुंबई। आणि एटीएसनं राज्यभरामध्ये मध्यरात्रीपासून मोठी कारवाई केली आहे। छाप्यांचं सत्र सुरू आहे। एटीएसचे राज्यभरात जवळपास 21 ठिकाणी छापे पडलेत। अनेकांना ताब्यात घेऊन एटीएसकडून कसून चौकशी सुरू असल्याचं सूत्रांकडून कळतंय। अहिल्यानगर, यवतमाळ, पुसदमधील अकोल्यामध्ये एटीएसचे छापे पडलेले आहेत। दहशतवादी संघटनांसाठी तरुणांची भरती सुरू असल्याच्या संशयावरून हे छापे पडलेले आहेत। अहिल्यानगर, यवतमाळमधील पुसद आणि अकोल्यामध्ये एटीएसचे छापे पडले। अनेकांना ताब्यात घेऊन एटीएसकडून चौकशी सुरू असल्याचं सूत्रांकडून कळतंय। राज्यभरात 21 ठिकाणी एटीएसने ही कारवाई केली आहे। मध्यरात्रीपासून हे मोठं छाप्यांचं सत्र सुरू आहे। दहशतवादी संघटनांशी संलग्नित काही तरुणांची भरती सुरू होती असा संशय या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आहे आणि काल रात्रीपासून हे छाप्यांचं सत्र सुरू आहे। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सचिन, आतापर्यंतच्या चौकशीत काय माहिती हाती लागली आहे एटीएसच्या? प्रज्ञा, कालपासून एटीएसच्या अहिल्यानगर त्यासह यवतमाळमध्ये छापासत्र सुरू आहे। अनेकांच्या घरात धाडी टाकल्या जातात आणि अनेक तलवारी त्यासह काही संशयास्पद कागदपत्र, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, मोबाईल हे सध्या एटीएसने ताब्यात घेतलेले। अद्याप कोणाला अटक केली नसली तरी जवळपास 14 संशयितांना एटीएसने ताब्यात घेतलेले आणि त्यांची चौकशी सध्या सुरू आहे। जे दहशतवादी सिम्पथायझर्स आहेत अशांच्या संशयाखाली या सगळ्यांच्या घरावरती, त्यांच्या कार्यालयांवर सध्या एटीएसची रेड सुरू आहे आणि आता आणखीन या रेडमध्ये काय हाती लागतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रज्ञा। सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांच्या तोंडाला काळं फासण्याचं आवाहन भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी केलंय। हर्षवर्धन सपकाळांच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 2 लाख रुपयांचं बक्षीस देऊ अशी घोषणा त्यांनी केली आहे। भाजप आमदार नारायण कुचे यांनी ही घोषणा केली आहे। म्हणजे मी जाहीर करतो, एखाद्याने हर्षवर्धन सपकाळच्या तोंडाला काळं लावलं, कुठेही भेटलं, जालन्यात आला तर करणारच, पण कोणी करीत असेल त्याला 2 लाख रुपये बक्षीस देण्याचं काम मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष करतो। आणि यानंतरची बातमी आहे आजच्या